माझ्यासोबत असं काय घडत होतं मलाच काही कळत नव्हतं. तर जय आदिवासी मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आता कोणाच्या अवनी सुरू झाले आणि कोणाची संपले ते मला कमेंट करून नक्की सांगा बरं का. तोपर्यंत मी तुम्हाला माझं रुटीन शेअर करते. आज मी पहाटेच उठलेली, कारण आजपासून आमची अवनी सुरू झाले आणि मी तर काय आवायला जाणार नव्हते, पण एक हात मदतीचं म्हणून, कारण घरी स्वयंपाक वगैरे करायला लागायचं, माणसं पण घेतलेली आवायला. त्यानंतर ना मग मी माझ्या मम्मीला चपात्या वगैरे करून दिले आणि घरची सगळी कामं आवरून झाल्यावर समर्थाला बाहेर खेळायला घेऊन गेली. खेळून आल्यावर समर्थाला झोपवलं छानपैकी आणि मी डबे घासायचे होते म्हणून डबे रिकामे करत होते. डबे रिकामे करता करता सगळं पीठ खाली सांडून दिलं. डबे घासता घासता चुलीवर एका साईडला पाणी ठेवलेलं, कारण भिजून आल्यावर थंडी खूप लागते म्हणून. पण इकडे डबे घासायच्या नादात तिकडे चूल पण वाजून गेलेली. चूल फुकता फुकता नाकी नऊ आले, पण काही चूल पेटेना मला. मग एका साईडला चूल फुकायला घेतले तर इकडे माझी डाळ करपून गेलेली. असं काय आज माझ्यासोबत घडत होतं. डाळीला मी डायरेक्ट मिक्सरमध्ये फिरवलं, म्हणलं जास्त शिजवत बसायला तर, पण मिक्सरमध्ये फिरवलं तर तिचं डायरेक्ट बेसन होऊन गेलं. असं कायसं माझ्यासोबत आज घडत होतं. तर आजच्यासाठी एवढंच होतं. भेटू पुढल्या ब्लॉगला. चला बाय.